तुम्हाला माहिती आहे का की कोणतीही तोंडातली न भरणारी जखम जी की 2 आठवड्यापेक्षा जास्त आहे ती तोंडाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं? चला आपण तोंडाच्या कॅन्सरच्या लक्षणांबद्दल अजून थोडी माहिती घेऊया. तर कोणतीही तोंडातली जखम म्हणजेच अल्सर जर 2 आठवड्यापेक्षा जास्त असेल, जी की भरत नाही आहे आणि साईजमध्ये वाढत चाललेली आहे, तर ते तोंडाचं कॅन्सरचं साईन असू शकते, जे स्ट्रॉंग लक्षण आहे. तुम्हाला त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. अजून एक अलार्मिंग साईन म्हणजे कोणतीही गालावरची सूज किंवा गळ्यातली सूज जी की वाढत चाललेली आहे आणि ज्याच्यात अजिबात पेन होत नाही, म्हणजेच अजिबात दुखत नाही, ते म्हणजे कॅन्सरचं लक्षण असू शकतं. तुम्ही लवकरात लवकर जवळच्या कॅन्सर डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. अजून म्हणजे कोणत्याही जिभेवरचा किंवा गालावरचा तोंडाच्या आतमधील पांढरा चट्टा जो की खूप दिवसांपासून आहे आणि जात नाही आहे आणि त्याचं साईज वाढत चालला आहे, ते सुद्धा तोंडाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. तर लवकरात लवकर जवळच्या कॅन्सर डॉक्टरांना दाखवा. तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्या तोंडाच्या कॅन्सरपासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. पूर्णपणे तोंडाचा कॅन्सर हा टाळण्यासारखा आजार आहे. कसं काय? तर सगळ्यात मेन कारण आहे ते तर म्हणजे टोबॅको च्युईंग म्हणजेच तंबाखूचं सेवन. मग ते कोणत्याही फॉर्ममध्ये असू, स्मोकिंग असू देत नाहीतर च्युईंग असू दे, ते ओरल कॅन्सरला कारणीभूत असतं. त्यामुळे तंबाखू सेवन कोणत्याही फॉर्ममध्ये पूर्णपणे टाळा, म्हणजे ओरल कॅन्सर टाळा. दुसरं म्हणजे दारू म्हणजेच अल्कोहोल, ह्याचं सेवन पूर्णपणे टाळा. हे दोनही मेन कारण आहेत तंबाखूच्या कॅन्सरमध्ये पूर्ण भारतात हे तंबाखूचं प्रमाण जास्त असल्यामुळं ओरल कॅन्सरचं म्हणजे तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. सो हे पूर्णपणे टाळण्यासारखा आजार आहे. दुसरं म्हणजे आपल्या डाएटमध्ये फ्रूट्स म्हणजेच फळं आणि ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजेच हिरव्या पालेभाज्या जास्त सेवन करा. एक्झरसाइज एव्हरी डे म्हणजे रोज आपल्या दिवसातनं 1 तास काढून एक्झरसाइज ही करायलाच हवी. स्वतःसाठी तेवढा 1 तास दिवसातनं द्यायलाच हवा. दिवसातनं 2 वेळा तोंडाची साफसफाई म्हणजेच टूथब्रश आणि ओरल माउथ क्लिनिंग, टंग क्लिनिंग हे रेग्युलर करायला हवं. सो त्यामुळे या सगळ्या ओरल म्हणजेच त्याला गुड ओरल हायजीन म्हणतात. तर या सगळ्या गोष्टी केल्याने आपण ओरल कॅन्सर टाळू शकतो. मित्रांनो, मी आशा करतो की आज तुम्हाला ओरल कॅन्सर म्हणजेच तोंडाच्या कॅन्सरबद्दल माहिती मिळाली असेल आणि अशाच अजून व्हिडिओसाठी, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करा.